नमस्कार पब्लिक, कसे काय? नमस्कार मंडळी, कसं काय कशा आहात? मस्त ना, मी एकदम मस्त. सो आज आपला व्लॉग थोडा इंटरेस्टिंग असणार आहे, थोडा वेगळा असणार आहे. ते का कशाला ते मी तुम्हाला आता नाही सांगणार. तुम्ही व्लॉग पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल. तुम्हाला काय वाटतंय आम्ही कुठे चाललोय? गाडीत आहोत, मस्त हवा येते, राया पण आहे, आई पण आहे, मिलिंद मामा सुद्धा आहे. सो मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतंय. कदाचित माझ्या टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललोय, काय करतो, पण तरी सुद्धा व्लॉग कंटिन्यू करा, कारण तुम्हाला खूप काही इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. सो फायनली ज्या लोकेशनला आम्हाला यायचं होतं तिथे आम्ही पोचले आहोत. ते आहे हे म्हणजे मिलिंद मामाचं घर आहे. आम्ही आज मिलिंद मामाच्या घरी आलोत. ते का आलोत हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावा लागेल. फायनली आय एम बॅक. आता तुम्हाला मी दाखवते मी कुठे. तुम्हाला मी एका किचनमध्ये दिसत असेल. सो मी मिलिंद मामाच्या किचनमध्ये आहे. मी इथे का आले, कशासाठी आले आणि ते काय चाललंय त्याच्या अगोदर ह्या घराची खासियत तुम्हाला सांगायची आहे. वेंगुर्ल्यातलं खूप ट्रेडिशनल विंटेज हॉस्पिटल लुईस म्हणून आहे, सेंट लुईस. आणि ते हॉस्पिटल खरंच अख्ख्या सिंधुदुर्गात खूप फेमस होतं. काही कारणांमुळे, काही घटनांमुळे ते बंद झालं, पण त्याचे अवशेष आपण म्हणू शकतो ते अजूनही इकडे आहेत. आणि त्याच्यामधलंच हे एक क्वार्टर्स आहे जे आता मिलिंद मामाचं घर आहे. सो मी तिकडे आहे. सो अगोदर तुम्हाला मी बाहेरून त्या लुईस हॉस्पिटलची टूर करवते, नंतर तुम्हाला घर दाखवते आणि त्यानंतर मी इथे काय करते, कशाला आली आहे ते सांगते. चला मग आपण जाऊया. हे आहेत त्या हॉस्पिटलचे काही अवशेष आपण बोलू शकतो. काही कारणांमुळे ही हॉस्पिटल बंद पडलं, त्याच्यामुळे हे असं झालेलं आहे. पण बऱ्यापैकी त्याचा खूप सारा भाग तसाच आहे. ह्याच्यावरती एक क्लिअर कट व्हिडिओ मी बनवणार आहेच, परंतु आता तुम्हाला बाहेरून दाखवते. सो हे थोडक्यात असं आहे. खूप विंटेज आहे. जसं तुम्हाला माहिती आहे मला विंटेज गोष्टी फार आवडतात. व्हिक्टोरिया स्टाईलची गोष्टी मला खूप आवडतात. सो तशाच प्रकारे हे आहे. हे बघा. सो हे एवढंच नाही आहे बरं का, हे खूप मोठं आहे. सो हे असं आहे. हे एवढंच नाही आहे बरं का, हे खूप मोठं आहे. हा त्याचा क्वार्टर्स भागसुद्धा नाही आहे इथे तुम्हाला दिसतोय तो. पण आता माझ्यासाठी हा एवढाच भाग जवळ असल्यामुळे तुम्हाला मी हा एवढाच भाग दाखवते. सो कारण मला तुमची एक्साइटमेंट वाढवायची आहे. ह्याच्या आतनं मी 110% व्हिडिओ शूट करणार आहे, पण आत्ता नाही करू शकत. तुम्ही बघू शकता की इथे स्टेअर्स पण आहेत. मी थोडं झूम करते. तुम्हाला असं नाही वाटत आहे का की हे हॉस्पिटल थोडंफार ब्रिटिश पोर्तुगीज काळातलं वाटतंय? ॲक्च्युली ते त्याच काळापासूनचं आहे, त्याच्यामुळे ह्याचा लुक असा आहे. सो ह्याची पूर्ण हिस्ट्री मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये नक्की करीन, पण ओव्हरऑल हा त्याचा लुक आहे. आणि हा पण एक भाग आहे. मला तर एक्झॅक्टली तुम्हाला नाही सांगता येणार की हे काय आहे, हे कसले बिल्डिंग्स आहेत, पण हा एक्झॅक्टली हे सगळं तसं आहे. आणि इथून दाखवते. हा आहे क्वार्टर्स आणि आता असलेलं मिलिंद मामाचं घर. सो आता आम्ही इकडे आले आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. मिलिंद मामाने ऑलमोस्ट सगळ्या प्रकारची झाडं इकडे लावलेली आहेत. तुम्ही असं बोलू शकतात दे ग्रो दे ईट. निरफणसाचं झाड हो नाही. हां. सो बघा की, आणि इथे आई चमकते. आई हॅलो कर. किती मस्त दिसते ना आई? नक्की कमेंट करून सांगा आईचा ड्रेस आणि लुक कसा आहे. आणि इथे फुलांची झाडं आहेत आणि तिथेही बरंच काही आहे, मागं तुम्हाला मी दाखवते. सो अशा प्रकारे हा एक ॲक्च्युली नाही दिसला.
थोडासा बडे बडे शहर छोटी छोटी बात. एक इन्सिडेंट झाला शूट करताना की शूट करत होते आणि मी आपटली आहे. सो मला इथे थोडं लागलं आहे, पण ठीक आहे, इट्स ओके, फाईन, होत राहतं, काही हरकत नाही. मी तशीही पडत असते, फक्त व्हिडिओजमध्ये दिसत नाही. आता हा सगळा भाग दाखवला, ओके. सो आता तुम्हाला मी ॲक्च्युअल आधी घर आतनं दाखवते, मग बाहेरचं दाखवते. नाही, आधी मी बाहेरून दाखवते, मग मी तुम्हाला सगळं आतनं दाखवते, ठीक आहे. सो बाहेरनं हे घर असं दिसतं, खूप असं विंटेज काळातलं वाटतं, खूप छान वाटतं ॲक्च्युली. आणि इथे ही सगळी झाडं मामाने लावलेली आहेत. मग त्यांच्या रोजच्या गरजेसाठी जेवढी झाडं त्यांना हवी आहेत ती सगळी त्यांनी लावलेली आहेत इकडे, फळांची, फुलांची, भाज्यांची. तुम्ही बघू शकता कढीपत्त्याचं झाड किती मोठं आहे. हे बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे कढीपत्त्याचं झाड आहे. हे ऑफकोर्स आंबा आहे. हे मला माहिती नाही कसलं आहे, पण कसलं तरी आहे. मला म्हणते हे कुठचं तरी फळाचं झाड आहे. तुम्हाला माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि हा अगदी घराला लागूनच रोड आहे, सो खूप कन्व्हिनियंट आहे हे सगळं. इथे एक काहीतरी आहे, माझ्यामध्ये हे पण हॉस्पिटलचाच भाग असावा, हे काय दिसतंय ते. आता इकडनं आपण पुढे गेलो की हा आहे मागचा भाग. हे बघा, हेही खूप सुंदर आहे. इथे पाळणा आहे. हाही हॉस्पिटलचाच आहे आणि त्या काळातलाच आहे. सो हा पण एक विंटेज गोष्टीमधला भाग होऊ शकतो. त्यानंतर ही आहे चूल. ही पुन्हा आली आई पर्यंत थांबलो होतो. याच्या पुढे सुद्धा आहे थोडं. हा आपण मगाशी भाग बघितला. त्यानंतर हा एक वॉशिंग एरिया आहे आणि हे असं आहे. ओव्हरऑल हे घर असं आहे, खूप छान आहे. त्याची सुरुवात मागच्या दारापासून करते. हा चुलीचा एरिया झाला की हे येतं किचन. सो किचनसुद्धा खूप केरला स्टाईलमध्ये आहे. हे तुम्हाला माहिती असेल, केरलांच्या घरांमध्ये हे असा एक एरिया असतो. सो हे खूप सुंदर आहे. हे वॉशरूम आणि वॉटर रूम आहे. हा लिव्हिंग एरिया आहे. टाईल्स तुम्ही बघू शकतात, मेक्सिकन स्टाईल आहे. हे टाईल्स आता तुम्हाला माहितीच असेल की मेक्सिकोमध्ये वगैरे हे असे टाईल्स यूज केले जातात. इथून हा जो डोर आहे तो मगाशी मी तुम्हाला दाखवलं की इथे झुला आणि आहे, तो हा ह्या डोरचा भाग आहे. इथे एक रूम आहे, बेडरूम. ती आहे मामा आणि मामीची. हे एक गेस्ट एंटरिंग रूम आहे. अगदी दाराच्या समोर आल्या पाहुणे इथे आरामात बसू शकतात. हे काही फॅमिली फोटोज आहेत. आणि ही एक अजून रूम आहे. आय गेस ही त्यांच्या मुलीची रूम असावी. हो, ही त्यांच्या मुलीची रूम आहे. बलून्स बघून तुम्हाला कळलंच असेल की तिचा आज वाढदिवस आहे, त्यासाठी आम्ही आले आहोत. आणि ही एक रूम आहे. ओ माय गॉड, हे ड्रेसिंग टेबल बघा किती क्यूट आहे. किती क्यूट ड्रेसिंग टेबल आहे. आय जस्ट लव्ह दॅट. आणि हे मामा मामाची रूम आहे, बेडरूम आहे ओव्हरऑल. सो तुम्हाला हा राईस बघून आणि हे सगळी तयारी बघून अंदाज आलाच असेल की काय बनतं आहे, पण तरी ते आपण थोडं सस्पेन्सच ठेवूया, करताना दाखवूया. सो ओव्हरऑल तुम्हाला मी अख्खं घर दाखवले आहे. तर हे असं घर आहे, खूप छान आहे. मला मनापासून अशी घरं खूप आवडतात. एक कोझी फील असतं या घरांमध्ये आणि आय जस्ट लव्ह द विंटेज स्टाईल. सो आता इथे जे सुरू आहे
ते बघा. तर तुम्हाला मी दाखवते की मी इथे काय करते. ओके, सो लेट्स सी. हे आहे चिकन बिर्याणीचं ग्रेव्ही. हे आहे राईस कुक करून झालेला आहे. बर्थडे पार्टी आहे आणि मामाला असं हवं होतं की माझी बिर्याणीची रेसिपी त्याला हवी होती. सो मग असं ठरवलं की इथेच आम्ही बिर्याणी बनवणार आहोत आणि चिकनचं सालन, हैदराबादी सालन ते आणि चिकन 65. सो ओव्हरऑल हा सगळा प्लॅन आहे आणि म्हणून ह्याच्यासाठी आम्ही इथे आले आहोत आणि ते आम्ही करतोय. तर तुम्ही बघितलं तिथे केवढा मोठा टोप आहे ज्याच्यावरती आपण बिर्याणी बनवतोय. टोटली 5 ते 6 किलोची बिर्याणी बनते इकडे आणि तांदूळ ऑलमोस्ट झाले अर्धे शिजवून आणि चिकनचं थोडंसं हे झालं की मग आपण इथे राईस टाकणार आहोत. सो ओव्हरऑल ह्याच्यासाठी आम्ही इकडे आहोत. ची कंडिशन इथे बेकार होते कारण चुलीवरती असं जेवण किंवा असं पर्सनली कधीच केलेलं नाही आहे जास्त, पण मजा येते, एक एक्साइटिंग फिलिंग येते. सो स्टे ट्यून. सो फायनली तुम्ही बघू शकता की इथे सालन रेडी झालं आहे चिकनचं. सो हे थोडं वेगळ्या स्टाईलमधलं सालन आहे, हैदराबादी स्टाईलचं सालन आहे. सहसा हैदराबादमध्ये मिरचीचं सालन आणि बिर्याणी खातात, पण ह्यांना चिकनचं सालन हवं होतं. सो ते चिकनचं सालन मी बनवलं आहे बिर्याणीसोबत. खूप छान लागतं आणि त्याचा वासही खूप सुंदर असतो. रेसिपीसाठी कमेंट नक्की. फायनली आपलं सालन ऑलमोस्ट तयार होत आलं आहे आणि इथे बिर्याणीसुद्धा तुम्हाला मी दाखवते की ऑलमोस्ट झालेली आहे. बिर्याणी इथे झालेली आहे. खूप धीमी आचवरती बिर्याणी आहे, त्याच्यामुळे जेवढं धीमी आचवरती बिर्याणी पकते तेवढी त्याची टेस्ट जास्त चांगली असते. अशा प्रकारे आत्ताचं सगळं मेन्यू झालेलं आहे आणि इथे एक गोष्ट आहे जी माझी सासूबाई म्हणजे माझे सासूबाई करणार आहेत, ते आहे हे ह्याला चिकन 65 म्हणतात. सो ते तिने मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. सो ती ते करणार आहे. फोनमध्ये दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण हे बघा आता हा भाग सुजला आहे बऱ्यापैकी, पण आय डोंट नो मी काय करणार आहे. ते दुखतं आहे मला आणि एवढ्या वेळानंतर राया झोपला आहे, त्याला खूप मेहनतीने झोपवलं आहे. सो मी तुम्हाला तेही दाखवते. मामा आणि ती लोक कॅथलिक असल्यामुळे आता बड्डेच्या अगोदर इथे प्रेयर होणार आहे, तर त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ शूट करते. मुळात पर्सनली मी आजपर्यंत कधी प्रेयर बघितलेले नाही आहे. सो लेट्स सी की कसं काय म्हणजे एक्सपिरियन्स होईल हा. मग बघूया. मला चेंजही करायचं आहे, मी वेगळा टी-शर्ट घेऊन आलेली आहे. सो हे सगळं झालं आटपलं की मी चेंज करेन, थोडासा टचअप करेन, मग पुन्हा भेटू. नको, छान वाटतं, लाव. सो हा आहे मिलिंद मामा, ज्याचं हे इतकं सुंदर आणि क्यूट घर आहे. सो बड्डेचंच डेकोरेशन, तो कपल बड्डेचं डेकोरेशन मामाने केलेलं आहे. खूप छान वाटतं आहे. इथे आपण केक ठेवून केक कापणार आहोत आणि हे सगळं आहे. सो आता मी तयार झालेली आहे, पण तुम्हाला माहिती आहे मी आई आहे, त्याच्यामुळे मला आता मी केस पुन्हा वर बांधले. रायाला मी फिडिंग करवते आणि तुम्हाला थोड्याच वेळात रायाची फिडिंग झाली की मी तुम्हाला बर्थडे गर्ल दाखवते. तुम्ही बर्थडे गर्लला भेटा आणि तिला खूप सारे आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स द्या. चला मग थांबा. आहे आपली वैशाली मामी, जी मिलिंद मामांची बायको आहे आणि त्या तिथे रायताची तयारी करते. सो मला नक्की सांगा कशी दिसते. खूप छान दिसते, स्वीट सिम्पल. आणि सो बड्डे गर्लची ही मम्मा आहे. तुम्ही तुमच्या बड्डे गर्लला काय सांगाल?
काय सांगाल तुम्ही तुमच्या बर्थडे गर्लला? काय सांगणार, गेली 16 वर्ष पूर्ण, आता तिला 15 वर्ष पूर्ण झाली, आता 16वं लागलं. हो. आता ती 10वीला आहे, त्यामुळे ती काय म्हणाली की आपण आपल्या मैत्रिणीला बोलूया. आणि ऍक्च्युली दादा वहिनी म्हणजे तू, साक्षी, तिची सासूबाई, या सर्वांना बोलूया असं म्हणाली. त्यामुळे आपण म्हटलं चला एक गेट टुगेदर करूया आपण. त्यानिमित्तानं सगळ्यांची भेटी झाली आणि वन डे काय म्हणतात, पार्टी सेलिब्रेशन पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे खूप 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 बरं वाटते सगळेजण एकत्र आल्यामुळे. ओके, मी करते सेलिब्रेशन करूया थोड्या वेळात. ओके, त्यामुळे आमच्या मुलीला तुम्ही पाहू शकता. हो, आता ते दाखवते. आई तू काय मृणालला सांग. हे आहे आपली बर्थडे गर्ल. हाय, कसं वाटतं? तू फायनल 16 इयर्सची झाली आहे. हो, मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. सो लाईफचा एक खूप इम्पॉर्टंट फेज आता सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी रेडी? हो, एक्साइटेड. सो तुम्ही सगळे 16 इयर्स राईट? कसं वाटतंय? मस्त. ओके. सो पहिली गोष्ट, मृणाल बड्डेच्या व्लॉग्समध्ये वगैरे राहायच्या आलेली आहे. सो मृणालला तुम्ही लोकांनी बघितलं आहे, पण ह्यांना कधी बघितलं नाही आहे आणि तुम्ही नवीन आहात. सो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यांनाही सांगा की सबस्क्राईब करा म्हणून. नक्की सबस्क्राईब करा. ओके, चला मग तुम्ही रेडी व्हा बड्डे पार्टीसाठी. तोपर्यंत आम्ही बाहेर आहोत. ठीक आहे. चेंज करते. ही रेसिपी आईची आहे. तुम्हाला माहितीच आहे की आई आपल्या घरात 65 कायम करते. सो तीच रेसिपी आईकडे करते. इथे मामीने केक कटिंग केलंय आणि सगळ्यांना केक दिलाय. ही बर्थडे गर्ल. हिचा तुम्ही चेहरा पाहिलाच असेल. त्यांना वगैरे मी शूट काहीच नाही केलं, कारण तुम्हाला असं माहिती आहे प्रोग्राम असला की आपण असं कंटिन्युअसली नाही करू शकत. पण मी तुम्हाला दाखवते एक बिर्याणी कशी दिसते आणि रस्सा किती संपला किती बाकी आहे. चला, जी एवढी बिर्याणी केलेली ती एवढीच राहिलेली आहे. आणि इथे आईने चिकन फ्राय केलेलं तेही एवढेच राहिले. रस्साही एवढाच राहिला आहे. सलाड संपलेला आहे. अरे हे सगळा प्रोग्राम असा झालेला आहे. सो चला आता कदाचित आम्ही निघू. मग बघते वेळ मिळाला तर, नाही तर व्लॉग इथेच एंड होईल. ऑलमोस्ट आता आम्ही घरी आले रात्रीचे 12:30 झाले. सो तुम्ही आता बघू शकता की जे मला लागलं आहे ते मजबूत मी शेकली गेली आहे. ॲक्च्युली डोळा भयंकर दुखतो आहे. मला ते सहन नाही होतं लाईट वगैरे किंवा त्रास होतो आहे. इथून पूर्ण लागलं आहे. हरकत नाही, बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. आणि आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये कसे व्हिडिओज बघायला आवडतील, कुठचे कंटेंट तुम्हाला हवेत. हॉस्पिटलवर एक सविस्तर व्हिडिओ 100% बनणार आहे. चला मग पुन्हा भेटू लवकरच आणि ठीक होऊन. तोपर्यंत बाय. आणि प्लीज माझ्या ह्या छोट्याशा मेहनतीला इतकं लागूनसुद्धा मी व्हिडिओ केला आहे ह्यासाठी मला ॲप्रिशिएट करा. बिकॉज खरंच गाईज भयंकर दुखतं आहे.
चला मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.